यानंतर कोल्हापुरातून एक मोठी बातमी येते ती पाहूयात। संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस स्टेशनला रवाना झालेत। कालच्या विशाळगडावरील प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल झालेत। बेकायदेशीर जमाव जमवणं, शासकीय कामात अडथळा निर्माण करणं, बंदी आदेशाचं उल्लंघन तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। दरम्यान मला पुरोगामित्व शिकवू नका, प्रशासन आता कारवाई करण्याचं आश्वासन देते, त्याआधी कारवाई का केली नाही? कालची जी घटना झाली त्याचं समर्थन नाही, मात्र आक्रोश झाला हे पहा। त्यावेळी हसन मुश्रीफ कुठे होते अशी टीका संभाजीराजेंनी हसन मुश्रीफांवर केली। तर गडकोटसाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले, अतिक्रमण काढण्यासाठी का प्रयत्न करू नये असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले। मला पुरोगामित्व शिकवतो एक माणूस इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामित्व शिकवतो, मला कोट करतो संभाजीराजे म्हणून। माझा प्रश्न आहे ते ना की 1.5 वर्ष हा विशेष न्यायप्रविष्ट नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून त्यांनी घेऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून, आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता। शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झालाय। माझा सरकारला अनेक प्रश्न आहे, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न आहे। तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल, घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही? हा माझा प्रश्न आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। ज्ञानेश्वर, संभाजीराजेंची पत्रकार परिषद झाली, त्यांच्यासोबत 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल झाले, त्यानंतरचे काय अपडेट? श्वेता, खरं तर संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती काल जे विशाळगडावरती सगळे हिंसक वातावरण झालं त्या प्रकरणी आता गुन्हे दाखल झालेले आहेत। बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि बंदी आदेशाचं उल्लंघन करणे अशा 12 ते 13 14 कलमान्वये आहेत ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। या गुन्ह्याची माहिती आज संभाजीराजे यांना मिळतात ते आता पोलीस ठाण्यामध्ये हजर होण्यासाठी किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची माहिती घेण्यासाठी म्हणून आता शाहूवाडीकडे रवाना झालेले आहेत। शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत। अगदी विशाळगडापासून काही अंतरावरती हे पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनकडे आता ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सह रवाना झालेले। हा सगळा ताफा आहे तो त्यांच्या वाहनांचाच आहे तो आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांचा दिसून येते। जवळपास 50 ते 60 जे संभाजीराजेंचे समर्थक आहेत त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। याशिवाय इतर शिवभक्तांच्या वरती सुद्धा 4 वेगवेगळे असे एकूण 500 ते 600 जणांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी काही शिवभक्तांना सुद्धा पोलीस प्रशासनानं इथे ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे संभाजीराजे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर हा शिवभक्तांचा आक्रोश येण्याची वेळ का प्रशासनानं आणली असा सवाल आहे तो संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशासनाला विचारलेला आहे। खरं तर यापूर्वी अतिक्रमण काढणं हे गरजेचं होतं, आता मुख्यमंत्री आश्वासन देतात आणि त्यानंतर तुम्ही अतिक्रमणाची मोहीम हाती घेताय, हे यापूर्वी का झालं नाही आणि याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन असल्याचाच आरोप आहे तो संभाजीराजे छत्रपती यांनी केलेला आहे। एकूणच कालच्या घटनेनंतर संभाजीराजेंच्यावरती सुद्धा टीका टिप्पणी आहे ती केली जात होती। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजेंचं पुरोगामित्व काढलं होतं आणि त्यावरून सुद्धा संभाजीराजे आज पत्रकार परिषदेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। हसन मुश्रीफ यांच्यावरती सुद्धा त्यांनी गंभीर अशी टीका आहे। ज्ञानेश्वर, आणि आता पुढे शाहूवाडी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यानंतर तिथे नेमकं काय होतं याकडे देखील लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी आहे। विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला होता। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी दिली होती आणि वरिष्ठ सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये 2 गट, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल झाले होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीना महाविकास आघाडीची राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत।
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्यानं आरामात विजयी झाल्याचं दिसत असलं तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमागे पडद्यामागून बरंच राजकीय नाट्य रंगल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात बिघाडी झाली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली होती। आपल्याला जे सर्वांना कल्पनाच आहे की महाविकास आघाडीचे जे 3 उमेदवार होते, एकूणच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे अतितटीचा संघर्ष जो आहे तो निर्माण झाला होता। विशेषतः महाविकास आघाडीमध्ये एकूण जे 3 उमेदवार होते त्या 3 उमेदवारांना जो जिंकून आणण्यासाठी 23 जो निर्णायक मतांचा कोटा होता तो पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष जो आहे तो विकोपाला पोहोचला असल्याची माहिती मिळते आहे। विशेषतः 12 जुलै रोजी मतदानाचा दिवस होता, संध्याकाळी निकाल लागलेला आहे। मात्र मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे 11 जुलैच्या रात्री ज्या काही जोर बैठका झालेल्या आहेत महाविकास आघाडीच्या आणि त्या बैठकीमध्ये प्रचंड तू मैमय जी आहे ते महाविकास आघाडीच्या त्या 3ही घटक पक्षांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार होते मिलिंद नार्वेकर यांना विजयी करण्यासाठी ठाकरे गटाकडनं कंबर कसली गेली होती। सर्वच नेते जे आहेत ते कामाला लागले होते। जो अपेक्षित मतांचा कोटा जो आहे तो पूर्ण करण्यासाठी, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे एकूण 16 आमदार होते, अधिकृतपणे त्यांना 16 मतं मिळणार होते। त्यांना अतिरिक्त जे आहेत 8 मतांचा कोटा जो आहे तो पूर्ण करायचा होता आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाची त्यांना मोठी मदत जी आहे ती लागणार होती। जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचा पक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आहे आणि सर्वाधिक आमदार जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे होते। त्यामुळे काँग्रेसचा 23 मतांचा कोटा जो आहे तो पूर्ण होणार होता। त्यांचा उमेदवार अर्धी सुरक्षा कवच जे आहे म्हणजे अतिरिक्त जे काही 1-2 मतं लागणार होती पहिल्या पसंतीची ती देऊन जी उर्वरित मतं उरणार होती ती मतं मिलिंद नार्वेकर यांना मिळावी यासाठी ठाकरे गटाकडनं त्यांचे नेते जे आहेत ते प्रचंड आग्रही होते आणि त्यानुसार त्यांची चर्चा देखील महत्त्वाची सुरू होती। आणि या चर्चेदरम्यान काँग्रेसकडनं जी काँग्रेसचा कोटा जी नावं सुचवली गेली होती त्यावरून देखील ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाराज होते, कारण जे काँग्रेसचे फुटणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती अशा आमदारांची नावं जी आहेत ती त्या सूचीमध्ये टाकण्यात आली होती। म्हणजे मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसची जी अतिरिक्त मतं देण्यात येणार होती त्यामध्ये फुटीच्या मार्गावरती असणारे जे आमदार आहेत त्यांची नावं होती, त्यामुळे ठाकरे गटाकडे त्यावरती आक्षेप घेण्यात आला होता। आम्हाला अशी उदय, थोडक्यात काय तर विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान महाविकास